श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, पालकांनो, विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर प्रत्येकाला मिळणार 60,000 रुपये. तर कसे मिळणार आहेत हे 60,000 रुपये याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. याचं कारण तुम्हाला मी सांगतो, कारण या चॅनलवर तुम्हाला सर्व सरकारी योजना, 10वी 12वी सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती, लाडकी बहीण योजना, त्यानंतर तुम्हाला इतर सर्व अपडेट्स या चॅनलवर मिळणार आहेत. 10वी 12वी बोर्डाच्या नोट्स, त्याच्या संदर्भात अपडेट्स, त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा. तर आता हे 60,000 रुपये आपल्याला कशाला मिळणार आहेत, कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, कोणत्या तरुणांना मिळणार आहेत, याबद्दल माहिती आपण घेणार आहोत. तर फटाफट एक लाईक करत चला. लाईक करण्यात कंजूसी करू नका. आपल्या आईवडिलांसाठी एक लाईक नक्की होऊ द्या. तर भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीची संधी आलेली आहे आणि ही बँक म्हणजे कोणती आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. आपल्या भारतातली सर्वात मोठी आणि विश्वसनीय बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. यामध्ये लिपिक जे पद आहे यासाठी 1538 पदांची भरती निघलेली आहे. यासाठी तुम्हाला 27 ऑगस्ट ही लास्ट तारीख आहे आणि ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आता याची पगार किती असणार आहे, कागदपत्र काय लागणार आहेत, या अर्ज कुठं करायचा आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आई तुळजाभवानी, स्वामीचरणी, ईश्वरनारायण, शंकरचरणी, गणपतीचरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी, त्याच्या आईवडिलांना उदंड आयुष्य लाभावे ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शिक्षण काय पाहिजे आहे, तर तुमच्याकडे पदवी पाहिजे, म्हणजेच ग्रॅज्युएशन तुमचं पाहिजे आहे. अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्रात शिकणारे विद्यार्थी देखील म्हणजे रनिंग मध्ये जे आहेत ते देखील अप्लाय करू शकतात. मात्र निश्चित मुदतीपर्यंत त्यांना पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल. म्हणजे तुम्ही फ्रेशर्स असताल तरी तुम्ही अप्लाय करू शकता, रनिंग मध्ये तुम्ही असताल तरी तुम्ही अप्लाय करू शकता, परंतु त्यांच्या काही मर्यादा आहेत. त्या तारखेपर्यंत तुम्ही ती पदवी पूर्ण करणं गरजेचं आहे. 31 डिसेंबर 2026 पर्यंत पदवी पूर्ण करणारे उमेदवार यासाठी देखील पात्र आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे वयाची अट. वयाची अट काय बघायच्यात? वयाची अट आहे कमीत कमी 21, जास्ती असतं 28, सरासरी 21 ते 28 वयोगटातील जे कोणी तरुण आहेत ते यासाठी एलिजिबल आहेत, पात्र आहेत. बनवण्यासाठी भरपूर मेहनत लागते, त्यामुळे लाईक करण्यात कंजूसी करू नका आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या गरीब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुम्ही इतर काही गोष्टी शेअर करत असतात त्याचा काही उपयोग नसतो, पण हा व्हिडिओ जर तुम्ही शेअर केला कुणाला नोकरी मिळू शकते आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळू शकतं. नक्कीच तुमच्या ग्रुपवर नक्की शेअर करा. ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सूट आहे, तर एससी आणि एसटी उमेदवारांना 5 वर्षाची सूट मिळणार आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी नियमानुसार अतिरिक्त वय मर्यादा सवलत लागू आहे. तर ही झाली सर्व तुम्हाला मी माहिती सांगितलेली. सर्वात मोठा प्रश्न आता पगारीचा आणि त्या संदर्भात आपल्याला किती फीस लागणार आहे. अर्ज शुल्क सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गासाठी 750 रुपये आहे. एससी एसटी पीडब्ल्यूबीडी माजी सैनिक आणि DXS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. म्हणजे त्यांना फॉर्म भरण्यासाठी कुठलीच फीस लागणार नाही. फक्त जे ओबीसी आणि ओपन जे आहेत कॅटेगरीचे त्यांना जवळपास 750 रुपये फॉर्म फी लागणार आहे. आणि जर तुम्हाला ही नोकरी मिळाली तर तुम्हाला 24,000 पासून ते डायरेक्ट 64,480 पर्यंत वेतन श्रेणी आहे. निवड प्रक्रियेत प्रथम पूर्व परीक्षा असणार आहे, त्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा आणि संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेची चाचणी अशा टप्प्यांचा समावेश आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे आणि तुम्हाला यासाठी अर्ज कसा करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याची नोंदणी वगैरे सर्व ऑनलाईन करायची आहे. अपलोड कागदपत्र वगैरे तुम्हाला काय लागणार आहेत काय नाही, यासाठी तुम्हाला गुगलवर जायचंय. गुगलवर गेल्यानंतर फक्त तुम्हाला लिहायचं समाचारकट्टा.com. लक्षात ठेवा, इथं दिसत असेल तुम्हाला समाचारकट्टा.com या वेबसाईटला भेट द्यायची आहे. तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि फॉर्म भरण्याची लिंक मिळेल. त्याचप्रमाणे फॉर्म भरण्यासाठी काय कागदपत्र लागतील, कशा प्रकारे याची सर्व माहिती मिळेल. तर गुगलवर समाचारकट्टा.com नक्कीच सर्च करा आणि तो फॉर्म भरा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. काळजी घ्या आपल्या आई वडिलांची. स्वामी समर्थ.